दोन्ही तुल्यबळ संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळणार आहे. इन ॲक्शन जय झोटिंग नेरूळ आणि त्यांच्या विरुद्ध वरद लॉजिस्टिक नवी मुंबई या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. संदीपजी गणेशजी नाईक प्रेझेंट NMTC नवी मुंबई रबर बॉल क्रिकेट लीग 2025 सीझन नंबर 1. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आमचे तमाम लाडके प्रेक्षक आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. घेऊन चलतो मैदानाच्या दिशेने त्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होती. सामना क्रमांकाच्या दिवसातील 4 आणि इशारा येतो पंचाचा. लेट स्टार्ट. महेंद्र पाटील आणि दत्ता मेहर हे दोन्ही पंच सर आमचे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल कव्हर रिजनला ड्राईव्ह केले बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. 1 रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न 2 झाल्यात. विशाल भोईर आणि त्याच्या समवेत आपल्याला पाहू शकाल गंगा इंगोले टीम आयकॉन मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. बॉलिंग ट्रॅकवरती हमजा खानला आपण पाहणार आहोत. टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची शक्यता, डायरेक्ट हिट लागलाय परंतु आता अजून डिसिजन तर पेंडिंग आहे. पंच सांगतात नॉट आउट. जर बाद करायचं असतं, जर द्यायचं असतं तर अगोदर दिलं असतं, परंतु धावण्याची जशी संधी मिळाली टीमची टोटल 5 झाली आहे. पहिल्या 2 बॉलमध्येच बॉलिंग ट्रॅकवरती हमजा खान आपल्याला पाहायला मिळतोय. येस, बॅट कदाचित ब्रोक झाली आहे, त्यामुळे नवीन बॅटची मागणी या ठिकाणी केली जाते गंगा इंगोलेच्या माध्यमातून. कारण बॅट तुटल्यानंतर बऱ्याचशा वेदना आपण होताना खेळाडूंना पाहिलेल्या आहेत, परंतु हे निमित्त मात्र होतं. आज आणि रन आउटसाठी रिव्ह्यू नाही मिळू शकत तुम्हाला ना. टायमिंग संपला, अंपायरने घेतला तरी नाही मिळणार. लिमिटेशन आहेत ना, प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन आहेत, जरी खेळाडू असतील जरी अंपायर असतील. गंगा इंगोले स्ट्राईक वरती 5 धावा धावफलकावरती. जय झोटिंग नेरूळ टीमच्या विरुद्ध खेळत असताना वरद लॉजिस्टिक नवी मुंबई टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फुलटॉस बॉल आहे, बिमरचा इशारा, बॉलला उडवलं लॉंग ऑफच्या वरून. गंगा इंगोलेच्या बॅटमधून खतरनाक षटकार.
हातामध्ये बॉल, फ्री हिटच्या बॉलचा फायदा उचलता आलेला नाहीये. कोणती धाव मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. चांगला प्रयत्न. यामागील बॉलवरती नो टाकल्यानंतर फ्री हिटच्या बॉलवर गंगा इंगोलाला देखील आपले हात खोलण्याची संधी त्याने उपलब्ध करून दिली नाही. ओव्हरपिच ड्राईव्ह केला. लॉंग ऑनकडे बॉल चाललाय. मिड ऑनमध्ये थांबलाय. गवताच्या अगदी नैसर्गिक समस्येमुळे या गोष्टीला मात्र दुजोरा आपण देऊया. व्यासपीठावरती आसनस्थ आपण पाहू शकता. 7292 रायडर्स महापे टीमचे सर्वे सर्वा आदरणीय दत्ता साष्टे, त्याचबरोबर त्यांचे सहकारी अर्थातच अनिरुद्ध डावरकर, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. विशालसाठी फेवरेट स्ट्रोक आहे. बॉल थांबलाय. गुफरान त्या ठिकाणी होता. एकच धाव मिळणार. ओ नशिबाची साथ पहा किती मिळाली आहे वरद लॉजिस्टिक या टीमला. विशालचा खरं तर फेवरेट स्ट्रोक आहे. सातत्याने तो अनेक वेळा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये यश देखील मिळतं. आज नैसर्गिक त्रुटींमुळे कदाचित त्या ठिकाणी मैदानाची भौगोलिक परिस्थिती थोडीशी खराब होती, त्यामुळेच की काय बॉल अडला. नशीब बलवत तर त्या ठिकाणी नशीब चांगले होते. पुढचा बॉल आडव्या बॅटने पुन्हा टॅप करायचा होता. फिल्डरच्या हातामध्ये बॉल. त्या ठिकाणी थोडासा स्किट झाला खेळाडू, परंतु अगदी सेफ लँडिंग. परंतु या डॉट बॉलच्या बरोबरीने ओव्हर संपली. 14 आल्या. पहिल्या 3 बॉलमध्ये 12 होत्या. त्यानंतर मात्र फार काही करता आलं नाही नेरूळ टीमच्या फलंदाजांना. त्या तत्पूर्वी आता पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर जय झोटिंग नेरूळ टीम 14-0. स्टॉप मेकिंग टाइम पास ऑन ग्राउंड. प्लीज स्टार्ट करा मॅच. आपण जास्त वेळ घेऊ नका. पहिल्याच ओव्हरच्या ब्रेकमध्ये एवढा वेळ घेतला तर कसं पूर्ण होईल. तुम्हाला लिमिटेड एक वेळ दिली गेली आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला इनिंग पूर्ण करायची आहे, अन्यथा तुमच्यावरती कारवाईचं बंड उगारलं जाईल. गुफरान खान मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. कुशल 11 सारसोळे टीमचा खेळाडू आज मात्र खेळतो वरद लॉजिस्टिक नवी मुंबई टीमसाठी. फुलटॉस विशाल भोईर धारावीच्या खेळाडूने मारलाय षटकार. हा खणखणीत सारण. पॉइंट मध्ये बॉल चाललाय. टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डरला चकवलं या बॉलने. बॉल गिरक्या घेत चालला सीमारेषा पलीकडे. 4 रन.
यावेळी ड्राईव्ह केला बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चिंदड्या उडवल्यात गोलंदाजीच्या 4 रन. ओ चांगला फटका आणखीन एकदा गॅप मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक तडाखा. चंदन तलवार आता मात्र विचार करतोय काय करावं नेमकं कारण टीम मीटिंग बोलवून देखील त्याचा उपयोग होताना दिसत नाहीये. सातत्याने चौकार आणि षटकाराची भाषा बोलणारा हा बॅटर विशाल भोईर. आहेत बॉल चाललाय सलग सीमारेषेच्या बाहेर हॅट्रिक चौकार या ठिकाणी पूर्ण करत असताना एकही सिंगल डबल नाहीये. पहिल्या बॉलवरती आली होती सिक्सर दुसऱ्या बॉलवरती 4 तिसऱ्या बॉलवर 6 आणि त्यानंतर सलगच्या 3 बॉलवरती 3 चौकार मारत असताना जे झोटिंग नेरुल टीम जाऊन पोहोचली 2 ओव्हरच्या अखेरीस 42 विदाउट एनी लॉस. खेचलेला ऑन साइडला स्क्वेअर लेग कडचा चौकार हा देखील भरपूर अतुलनीय राहिला. फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन गेला बॉल 4 धावांकरिता. या ओव्हरमधून एकूण 28 धावा आल्या. टीमची टोटल 42 विदाउट एनी लॉस. ब्रिजेश सिंगला बॉलिंगसाठी आमंत्रण दिलं गेलं सिम बॉलसाठी. पिवळ्या रंगाचा बॉल तुम्हाला वापरावा लागेल 3ऱ्या ओव्हरमध्ये कंपल्सरी. या स्पर्धेचा जो नियम आहे नवी मुंबई सर्व गुण संपन्न शहर आणि या सर्व गुण संपन्न शहरातील सुरू असलेली ही सर्व गुण संपन्न स्पर्धा संदीपजी गणेशजी नाईक साहेब पुरस्कृत केली NMTCA ने आयोजित केली नवी मुंबई रबर बॉल क्रिकेट लीग 2025. पहिल्या स्पर्धामध्ये बेधडक कामगिरी कालच्या दिवसामध्ये टोनी टायटन्स घनसोली टीम मात्र या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये जाऊन थांबली आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळलेत फिल्डर आहेत कामेश नाईक त्या ठिकाणी. घर फिरले की घराचे वासे फिरतात याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे क्षेत्ररक्षण. ब्रिजेश तयार. ओ यावेळेस उचलून खेळायचा होता. गंगा इंगोलेला मात्र आता थोडं शांत ठेवलंय. ब्रिजेश सिंग कुक्षत गावचा खेळाडू आज मात्र त्याला कामगिरी करायची. नेरूळच्या विरुद्ध खेळत असताना डू ऑर डाय मॅच आहे या करायचं तर याच मॅच मध्ये अन्यथा परतीचा प्रवास. समोर खेळलेत लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये टप्पा घेऊन बॉल थांबलाय. गुफरान आल्या बॉलवरती तोवर 1 2 आणि या 3 धावा मोजूया आपण स्कोर कार्ड वरती जोडल्या जाणाऱ्या. सध्या कामेश भरपूर खुश आहे या धावांनी कारण टीमची टी शर्ट घालून आला आपल्या खिशातला लिंबू चेंज करून आला त्यामुळे आता थोडीशी कामगिरी प्रभावशाली राहिली आहे जे झोटिंग नेरुल टीमची.
कामेशशी आम्ही नक्कीच चर्चा करणार आहोत या सामन्यानंतर. कामेश जाऊ नका. विशाल भोईर नाव स्ट्राइक ब्रिजेश सिंगच्या विरुद्ध. ओ उडवलाय. मागवा रे मागवा. बॉल कुक्षेत गावातून मागवा. षटकार येतोय विशाल भोईरच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या मदतीने विशाल चाललाय तब्बल 35 वर. नाईक धारावीच्या खेळाडूचं आपण पाहिले. एक अर्धशतक विशाल शहाच्या देखील नावावरती आपण पाहिले. आणि आज एकूण जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये अजिंक्य लाडू अर्धशतकाच्या जवळ पोहोचता राहिला होता, परंतु त्यांनी सामना जरूर जिंकला. तो मॅन ऑफ द मॅच देखील त्याने मिळवलं. परंतु आज विशाल भोईर या अर्धशतकाच्या जवळ पोहोचेल का? आडव्या बॅटने खेळायचा होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक ज्यावेळेस आपण खेळतो त्यावेळेस तुमचं शफलिंग भरपूर महत्त्वाचं आहे. तुमचा फुटवर्क त्या ठिकाणी भरपूर मॅटर करतो. वाईट बॉलची मागणी तर केली, परंतु आमचे पंच अर्थातच महेंद्रजी पाटील यांनी मात्र खऱ्या अर्थाने फेअर डिलिव्हरी असल्याचा निर्वाळा आमच्यापर्यंत पोहोचवला. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल आहे 55. या मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 38 वरती 2 ओव्हर 38 धावा होत्या. त्यानंतर पुढचा प्रवास जवळजवळ 17 आल्या या ओव्हरमध्ये. 42 होत्या. 13 रन आले त्या ओव्हरमध्ये आणि एकूण 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला स्टार्ट करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. आपण सर्वांना विनंती आहे. आणि जर आवश्यकता असेल तर या ओव्हर नंतर आपण पाण्याची मागणी करू शकता, कारण 3 ओव्हर नंतर तुम्हाला पाणी आणण्याची मुभा आहे, परंतु आता नाही मिळणार कारण वेळ निघून गेली. ओव्हर झाल्यानंतर तुमचे एक्स्ट्रा प्लेयर जे आहेत त्यांनी रेडी राहा आणि त्यानंतर तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता 4थ्या ओव्हर नंतर. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलाय ऋषिकेश. ओ यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चंदनकडे बॉल चाललाय. सिंगल आली. ऋषिकेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक यंग टॅलेंटेड खेळाडू टीम वरद लॉजिस्टिक्स साठी. पायावरचा बॉल आदळला. यस प्लम डिलिव्हरी. पायावरती बॉल आदळला. विशाल भोईरची खेळी समाप्त. त्याच्या अर्धशतकाची प्रतीक्षा तमाम प्रेक्षकांना खेळाडूंना लागलेली, परंतु ती अर्धशतकाची प्रतीक्षा आता प्रतीक्षाच बनून राहील. न्यू कॅन्डिडेट न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवी मुंबईचा हँडसम बॉय आणि NMTCAचे अध्यक्ष अनु पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जे झोटिंग नेहरू टीमसाठी हा बॉल अगदी समोर पाहिला गेला. योग्य निर्णय दत्ता मेहर सरांकडून. कोणत्याही प्रकारचं अगदी संभ्रम नव्हता. नजर अजूनही तीक्ष्ण आहे. वयाची 45 ओलांडली आहे, परंतु चष्मा लागल्यानंतर देखील बिना चष्म्यात डिसिजन देणं हे फार कठीण आहे. अनेक गोलंदाजांसाठी कर्दनकाळ आहेत. दत्ता मेहर, उदय तांडेल, शशी मेहर, आणि आमचे सेकंड शिफ्टचे तिन्ही समालोचक एकत्र या ठिकाणी उपस्थित झालेत. तिन्ही समालोचकांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. उमेशजी म्हात्रे सर, त्याचबरोबरीने मनोजजी पाटील सर आणि युवराजजी माळी सर, तिन्ही समालोचकांचं मनपूर्वक स्वागत आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये. खरं तर उमेश सरांचा आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांच्या आईचं आत्ताच ऑपरेशन झाले दुपारी 12 वाजता. जशा त्यांच्या मातोश्रींना ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणलं तसं ते या स्पर्धेसाठी आले. त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो, कारण एखाद्या समालोचकाने सांगितलं असतं की आज मला याला पॉसिबल होणार नाही,
परंतु NMTCAच्या शब्दाखातीर आणि इतर खेळाडूंच्या प्रेमापोटी तो या ठिकाणी उपस्थित झालेत. स्वागत आहे. इथे बॉल तर स्टॉप झालाय परंतु अजून डिसिजन स्टील पेंडिंग. इथे पाहूया काय घडलंय. येस, चेक करू इच्छित आहेत शशी मेहर सरांना मी विनंती करतोय की आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी यावं. शशी मेहर सर. इट्स सेफ. सेफ आहे. गुड सेव्ह. चांगला सेव्ह आहे. आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे 61 धावा. धाव फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तर सकाळच्या वेळेमध्ये आमच्यासोबत आता ते म्हात्रे सर जोडले गेले होते. त्यांना जॉबला जाण्यामुळे इथून रजा घ्यावी लागली. सुनील लांबोर आज दिवसभर फुल टाईम आहे त्यामुळे त्याची मदत चांगली मिळणार आपल्या सर्वांना. इथे ड्राईव्ह केले, बॉलला ढकलून दिले फिल्डरच्या हातात. येस, गुफरानने मिळवली विकेट. ॲज अ बॉलर म्हणून नव्हे तर ॲज अ फिल्डर म्हणून टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना इथे ऋषीचं मी कौतुक करेन ज्याने 2 महत्वाचे फलंदाज बाद करण्यामध्ये आले, त्याला यश. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. ऋषिकेश तयार. ओव्हर द विकेट. राहुल म्हात्रेसाठी चॅलेंजिंग बॉल आणि या बॉलला मात्र संपवले डॉट बॉलने ओव्हरची सांगता. आणि या ओव्हर ब्रेकमध्ये मी NMTCAच्या माध्यमातून उपाध्यक्ष भूषणजी पाटील यांना विनंती करेन की आपण आमचे सहकारी समालोचक राहुल प्रिन्स शिरसाट यांचा आपण शुभ सन्मान करावा. कारण आज त्यांनी आपला अमूल्य वेळ, ज्यांनी दिवाळीपासून क्रिकेटच्या समालोचनाला सुरुवात केली, त्याचा आवाज गोवा संगम प्रीमियर लीगपासून ते अगदी रत्नागिरी चॅलेंजर्स ट्रॉफीपर्यंत त्याचा आवाज पोहोचला, तो आपला लाडका समालोचक प्रिन्स शिरसाट यांचा देखील सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. त्यानंतर आमचे दुसरे समालोचक मित्र सुनील लांबोर, जो सध्याच्या घडीला संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेट असेल, उरण टेनिस क्रिकेटमध्ये रायगडमध्ये आपल्या आवाजाची छाप सध्या सोडण्याचा प्रयत्न करतो आणि एक चांगला त्याला रिस्पॉन्स मिळते. जेवढा चांगला समालोचक तेवढाच उत्तम खेळाडू देखील आहे. तर त्यांचा सुनील लांबोर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सेकंड शिफ्टची टीम आता या मॅच नंतर आम्हाला जॉईंट होईल. हो, यावेळेस उडवायचा होता बॉल. समोर खेळले गणेश चंदन तलवार. 1 रन पूर्ण केले. दुसरी साडी पलटलेत. खराब थ्रो. ओ कुशल त्या ठिकाणी होता परंतु फायदा होईल की नाही ठाऊक नव्हतं. राहुलने विकेट नाहक गमावली आहे. आवश्यकता नव्हती परंतु आता तरी चंदन तलवारने मात्र थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल. ओव्हर थ्रो केला परंतु त्या ओव्हर थ्रोचा फायदा चुकीचा मिळालाय.
तर ऋषीने जे मागचं षटक हाताळलं आपल्या टीमसाठी चौथं षटक. चंदन तयार, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळलेत, गली पॉईंट मधून बॉलला काढले, कुशल मडवी वेगाने बॉलवरती आलाय, एकच रन इथे मात्र मिळणार आहे. जे चौथं षटक हाताळलं होतं ऋषीने, इथे मिसफील्ड झाली, धाव होऊ शकते परंतु नाही. अनुप पाटील मागे फिरलेत. त्या ऋषीसाठी प्रतीक पाटील बद्री यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आले. येस, थँक्यू व्हेरी मच सुनीलजी लांबोर आणि प्रिन्स शिरसाट दोन्ही समालोचकांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण जे सहकार्य NMTC केलं. सलग 3 बॉल 3 षटकार. अनुप पाटील प्रेसिडेंट ऑफ NMTC 2000 रुपयांचं कॅश प्राइज भूषण पाटील यांच्याकडून. सलग 3 बॉल 3 षटकार. नाही, इथे पहा डॉट आलाय. आता प्राइस कमी होईल, चेक करू इच्छित आहेत. तिसरे पंच आमचे शशी मेहर सर चेक करतील. इट इज वाईड ऑर नॉट. या विनोद भगत, शशी मेहर सर आहेत या आहेत आहेत आहेत. बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू मागण्यात आलाय आणि जर सक्सेसफुल झाला तर मग कंटिन्यू होईल, परंतु चेक केलं जाते ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल बाय थर्ड अंपायर. चांगला फटका आहे. ओ नो लुक शॉट. फक्त खडे खडे या बॉल कडे ते पाहत राहिले आणि बॉलला पाठवून दिले लॉंग ऑफच्या वरून. हे पहा, अनुप पाटीलची ही स्टँडर्ड शॉट एक्झिक्युशन. काय फटका होता. फक्त बॉल कडे पाहत राहिले, त्यापेक्षा वेगळं काही नव्हतं. 6 रन सोबत टीमची टोटल 71 71. अजूनही शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. काय फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा 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 पाहावंसं वाटेल. खर तर भूषण पाटील अशा पद्धतीचे शॉट भरपूर वेळा खेळतात. इथे पहा, मारण्याचा प्रयत्न, फिरून मारण्याचा प्रयत्न, अपील झाली परंतु स्टंप सोडून बॉल चालला असे सांगतात अंपायर. आणि यामुळे अर्पित धावत आलता होता, अनुपने मैदान सोडलं. परंतु हे असायला हवं, कारण त्यांना कळून चोकले की बॉल हातात आहे, फार काही एक्स्ट्रा होणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची शाश्वती ती दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळाली. टीमची टोटल झाली या सिंगलच्या मदतीने 72. 73 धावांचं लक्ष आहे आणि या 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आम्ही आमंत्रित करतोय दुसऱ्या शिफ्टमधील आमचे समालोचक मित्र युवराज माळी सर यांना. आणि त्यानंतर पुढील संपूर्ण मॅचची जबाबदारी घेतील हिंदीमध्ये मनोज पाटील सर आणि उमेश म्हात्रे सर. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा नवी मुंबई रबर बॉल क्रिकेट लीग 2025. चला ऋषी, आपण आपलं 500 रुपयांचं कॅश प्राइज इथून घेऊन जायचे. प्रतीक पाटील बद्री यांच्याकडून तुम्हाला हे 500 रुपयांचे कॅश प्राइज आले. ते कॅश प्राइज आपण घेऊन जा. या स्टेजवर या. मी दत्ता साष्टे यांना विनंती करेन की आपण आपले शुभ असते ऋषीला 500 रुपयांचं कॅश प्राइज देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अभिनंदन ऋषी, चांगली बॉलिंग स्पेल तुम्ही हाताळली, ज्यामध्ये फक्त 6 रन खर्च करत 2 विकेट्स त्याने मिळवले आणि त्याला ॲप्रिसिएशन संपूर्ण टीमकडून मिळते. जाऊया सेकंड इनिंगमध्ये. युवराज माळी सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल तात्पुरत्या स्वरूपात. आम्ही विश्रांती घेतोय. यानंतर आमच्यासोबत जोडले जातील मनोज पाटील सर, उमेश म्हात्रे सर आणि युवराज माळी सर. आमच्या शिफ्टची वेळ संपली आहे. थँक्यू.
हॅलो, धन्यवाद हर्षद मडवी सर. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन रबर बॉल क्रिकेट लीग 2025 पर्व पहिलं. यस, इम्पॅक्ट प्लेयर आपण पाहतोय. पंचांनी इशारा दिला त्याच दरम्यान ऋषी म्हात्रे इन झालेत. भावेश भोईर यांच्या ओके यस, अनुप पाटील आणि च्या बदल्यात ऋषी म्हात्रे एंटर झालेले आहेत ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून. आजच्या दिवसातील आपण पाहतोय सामना क्रमांक 4 आहे. वरद लॉजिस्टिक्स नवी मुंबई ज्यांच्या समोर 73 धावांचं आव्हान आहे. जय झोटिंग नेरुळ ज्यांनी 30 बॉलमध्ये 72 धावा उभारल्यात. लुझर वर्सेस लुझर असा सामना सध्या आपण पाहतोय. त्यामुळे इथे जिंकणं खरं तर आवश्यक असणार आहे. डू ऑर डाय मॅच असताना दोन्ही टीमसाठी सुंदर आपण पाहतोय क्रीडा स्पर्धा. पाऊस कालपासून जणू रुसलाय. पावसाच्या सरी आज दिवसभरामध्ये कोसळलेल्या नाही आहेत. आशा करूया की येणाऱ्या मॅचेसमध्ये पावसाचं आगमन नक्कीच होईल. 73 धावांचं आव्हान, 14.60चा खरं तर रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. चला, चेंडूची पूर्तता मैदानामध्ये केली जाईल. एक चांगली मुहूर्तमेढ खरं तर रोवली गेली आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या. खरं तर या अगोदरच्या खरं तर काळाचा विचार केला, इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनची स्थापना होणं खरं तर हे एक चांगली घटना, एक महत्त्वपूर्ण घटना आपण म्हणू शकतो या ठिकाणी संपन्न झाली. आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली पहिली क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय रबर बॉल क्रिकेट लीग. दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. श्री गणेश रामलीला मैदान, सारसोळे गाव, नवी मुंबई. चला, जास्त वेळ आता घेऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात करायची. येस येस, बॉल येतील मैदानात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं टोनी टायटन्स घनसोली संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश निश्चित केलेला आहे. धीरज भोईरचा तो षटकार आणि त्यानंतर मात्र सामना टोनी टायटन्स घनसोली संघाने जिंकला. अरविंद राणा आपण पाहतोय मैदानाच्या आत, अर्थातच सोनू, आणि त्यांच्या समूहात आपण पाहतोय चंदन तलवार जो सध्या स्ट्राईकला आहे. मॅन फ्रॉम सारसोळे. या पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला आपण सुरुवात करतोय. उत्तरार्धाला होते सुरुवात. 30 चेंडू आणि 73 धावांचं आव्हान. राहुल म्हात्रे, जय झोटिंग नेरुळ. पहिला बॉल उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्लॉग मधनं फटका खेचलाय आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला डिपॉझिट केलंय. दमदार सुरुवात, षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला असेल. थोडीशी फ्लाइट दिली होती राहुल म्हात्रेने. थोडेसे पोझिशन चेंज केली. ऑफ स्टंप पासून थोडेसे बाहेर आले. चंदन तलवार जागा बनवली, रूम क्रिएट केला आणि त्यानंतर बॉलला पाठवलं होते स्क्वेअर लेगच्या बाहेर. कारण डू ऑर डाय मॅच आहे. 73 धावांचं आव्हान तर पूर्ण करायचं तर अशी सुरुवात होणं हे आवश्यक होतं. सुरुवात केली आहे ती चंदनने. राहुल म्हात्रे अंडराम क्रिकेट पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज नेरुगाव संघासाठी कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेटचा आनंद घेत आहेत, क्रिकेटची सेवा करतायत. मात्र आज पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल. यावेळेस बघा, टर्न करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शरीरापासून दूर. यावेळेस बॅट बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. हे कमबॅक आहे. अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय राहुल म्हात्रे यांचा. चंदन तलवार खरं तर सरसोळे गावचे खेळाडू, होम ग्राउंड आहे त्यांचं. याच क्रीडांगणावर त्यांचा सराव असतो आणि त्यांच्या समवेत राहुल म्हात्रेचं आव्हान. यावेळेस बॅट बॉल मध्ये संपर्क नाही. बॅट लवकर फिरली. चेंडूची गती, चेंडूचा आपण पाहतो टप्पा ओळखण्यामध्ये थोडेसे अयशस्वी पाहायला मिळाले चंदन तलवार. पहिल्या बॉलवर आलेला षटकार, असं वाटलं एक मोठं षटक पाहायला मिळेल की काय. धावसंख्येचा विचार केला तर मात्र राहुल म्हात्रे
2 चेंडू आपण पाहिले तर सलगचे निर्धाव आलेत. ओव्हर द विकेट त्यांचा मारा सुरू आहे. पुढचा बॉल यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, मात्र पंच सांगतायत दिशा खराब आहे. यस, चॅलेंज केले गेले ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाला. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय आणि त्याला गेले चॅलेंज. म्हणजे तिसरे पंच शशी मेहर सर आहेत. NMTCA रबर बॉल क्रिकेट लीग 2025 पर्व क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय. दुसरा दिवस, सामना क्रमांक 4. वरद लॉजिस्टिक्स नवी मुंबई यांच्या समोर आव्हान आहे 73 धावांचं. जय जोटिंगन नेरुळ जबरदस्त फटकेबाजी अपलपाईने अनुप पाटीलची पहिल्या 17 मध्ये. आणि त्यानंतर मात्र चंदन तलवारने देखील चांगली सुरुवात करून गेली आहे. सध्या तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा चेंडू आहे. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा निर्णय कायम राहील आणि जय जोटिंग नेहरू संघ आपण रिव्ह्यू गमावलाय, त्यामुळे आता कोणताही रिव्ह्यू आपल्याला नसणार आहे. धावसंख्या पुढे सरकते 7च्या घरामध्ये. बिनबाद 7 धावा. यावेळेस ओव्हरपिच बॉल, घणाघाती प्रहार केलाय चंदन तलवार. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. ह्यूज अँड मॅसिव्ह हिट, षटकार. बेमिसाल टायमिंग आपण पाहतोय. चंदन तलवार थोडंसं शांत ठेवलं होतं राहुल म्हात्रेने, मात्र त्याने केलाय तो पलटवार. धावसंख्या पुढे सरकते 13च्या घरामध्ये. अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. 26 बॉलचा खेळ इथून होणं बाकी आहे. काउंटर अटॅक करतोय चंदन तलवार. लोअर फुल टॉस बॉल, मनगडाचा वापर केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये, खेळाडू दूरवर धावत येतोय. सिंगलच मिळणार. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. विनय शर्मा कुक्षेत गावचा खेळाडू. काही दिवसांपूर्वी याच क्रीडांगणावर पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिली होती विनयची देखील. राहुल म्हात्रे. लोअर फुल टॉस बॉल, पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय तो अरविंद राणा अर्थात सोनू. धावसंख्या 14. कमी गतीने टाकलेला बॉल स्विच हिट केलाय. बॉल चाललाय तो अगदी पॉइंट मध्ये. डीप पॉइंट वरनं खेळाडू येतोय. दुसरीचा प्रयत्न नाही होतोय. चांगला थ्रो सरळ कीपरच्या हातामध्ये. शेवटच्या बॉलवर सिंगल आली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय अरविंद राणा अर्थात सोनू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 15. जिंकण्यासाठी अजूनही 58 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये. NMTCA आपण पाहतोय रबर बॉल क्रिकेट लीग. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनची स्थापना खरं तर आपण पाहतोय. आता नवे नुसती स्थापना नाही झाली तर रजिस्टर देखील आपण केलं या असोसिएशनला. आणि नुसतं टेनिस बॉल आणि रबर बॉल क्रिकेटवर न थांबता येणाऱ्या काळामध्ये लेदर बॉल क्रिकेटचे धडे देखील आपल्या नवी मुंबई परिसरातील शहरातील युवा खेळाडूंना कसे मिळतील याचा देखील ते प्रयत्न करणार आहेत. अनेक त्यांचे उद्दिष्ट आहेत, अनेक त्यांचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्यांचे मोटिव्स आहेत. त्याबद्दल चर्चा संपूर्ण या 3 दिवसामध्ये आपण होताना पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गंगा इंगोले. पहिला बॉल आपण पाहतोय. गुडलेन स्पॉट. टप्पा पडल्यानंतर सर विकेट किपरचा वेध घेतोय गंगाधर इंगोले आपण पाहतोय. गेल्या काही वर्षाचा आपण विचार केला तर एक व्यावसायिक खेळाडू म्हणून गंगाधर इंगोले यांच्याकडे आता पाहिलं जात आहे. अनेक व्यावसायिक संघांमध्ये त्यांना आपण पाहत असतो. ओ वेगवान बॉल, फास्ट अँड फ्युरियस. या अगोदरचा बॉल थोडा कमी गतीने टाकला होता. इथे मात्र भन्नाट वेग तुम्ही पाहता. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. ओ टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला. अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला. बॅट फिरली खरी मात्र संपर्क नाही. या एका बाजूला अरविंद राणा, दुसऱ्या बाजूला गंगाधर इंगोले. गेले कित्येक वर्ष नवी मुंबईचं क्रिकेट गाजवतात ते खेळाडू आज एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. यावेळेस बघा शॉट ऑफ अ गुड लेंथ बॉल होता.
पूल मारण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून एका टप्प्याने बॉल फरार, सीमा पार. अरविंद राणाच्या बॅट मधून आलाय तो चौकार. इथे कमी गतीने टाकलाय बॉल, उंच खूप गेलाय, लांब कमी गेलाय आणि बॉलच्या खाली विकेट किपर विशाल भोईर आपण पाहतोय. मॅन फ्रॉम धारावे कोणती चुकी करत नाहीये, शेवटच्या मोमेंट पर्यंत बॉलवर त्याची नजर कायम. आणि अरविंद राणा जो कुठेतरी घातक दिसत होता, जो चांगल्या टच मध्ये परत येत होता, त्याची बहुमूल्य विकेट, एक चांगला ब्रेक थ्रू मिळवतोय तो गंगा इंगोले, विशाल भोईर आणि किंबहुना जय झोटिंग नेरुळ. धावसंख्या आपण पाहतोय 19 या धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय. तर बॉटमला हा बॉल लागला होता, त्यामुळे जास्त अंतर या बॉलने पार केलं नाही. आणि विशाल भोईर ॲज अ विकेट किपर म्हणून नेहमीच प्रभावशाली राहिलेत आपल्या धारावी टीमसाठी देखील. ग्रामीणचं क्रिकेट ते खेळत असतात आणि तिथे ॲज अ विकेट किपर म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. आणि आज पुन्हा एकदा त्याचाच प्रत्यय त्यांनी दिलाय आणि हा एक सुंदर झेल त्यांनी पूर्ण केलाय. 73 धावांचं आव्हान असताना 19ला 1 दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गंगाधर इंगोले 4 बॉल डिलिव्हर केलेत, फक्त 4 धावा दिल्यात आणि एक बहुमूल्य विकेट प्राप्त केली आहे. पहिले 2 बॉल डॉट आले, त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर आली विकेट. न्यू बॅटर गणेश कारंडे, दिविशा एरोली या ग्रामीण संघाचा खरंतर कर्णधार. आणि आज आपण पाहतोय वरद लॉजिस्टिक्स नवी मुंबई या संघाचं खरंतर प्रतिनिधित्व करत असताना NMTC रबर बॉल क्रिकेट लीग 2025 आपण पाहताय, आनंद घेताय, एन्जॉय करताय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. काही चर्चा 2 पंचांच्या दरम्यान होत असताना आपण पाहतोय. येस, काही नियमावली आहे आणि पंचांनी ती कमिटीशी कन्फर्म केली आणि या सामन्याला पुन्हा प्रारंभ केला जातोय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. दुसरं षटक गंगाधर इंगोले वन्स अगेन राईट ओव्हर द विकेट. उसळी घेणारा बॉल, भरपूर उसळी, एक्स्ट्रा बाउन्स तुम्ही पाहिला आणि वाईट बॉलचा इशारा पंचाने लगेच केला. 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा, पहिली ताकीद दिली गेली. धावसंख्या पुढे सरकते, 20 धावा, 20 रन्स. अजूनही 53 बनवायच्यात. 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कमी गतीने टाकलाय, पंचांकडे अपील केली गेली आहे, स्ट्रॉंग अपील. हो, पंचांनी अपील खारिज केली आहे. अपील मध्ये उत्साह भरपूर होता, खास करून विकेट किपर विशाल भोईर आणि गंगाधर इंगोले. मात्र पंचांनी सांगितलंय, आम्हालच्या पर्यंत तरी आवाज आला नाहीये. मात्र डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय, खाली राहिला होता बॉल, बॅटच्या खालून खरं तर निघून गेला आणि जसा बॉल निघाला विशालच्या हातामध्ये जाऊन पोहोचला तशी अपील झाली. खास करून स्क्वेअर लेग पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली गेली. मात्र डॉट बॉल, चांगली गोलंदाजी गंगाधर इंगोलेची आतापर्यंत. फक्त 5 धावा 5 बॉलमध्ये दिल्यात. अंतिमचा बॉल, 20ला 1 सध्या धावसंख्या. यॉर्कर लाईनचा बॉल उडवलाय अँड राहुल मात्र बनतात फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक. बॉल काऊ कॉर्नर क्लिअर करतोय. गंगाधर इंगोलेचं बॉलिंग स्टॅटिस्टिक्स खराब करतोय आलेला हा षटकार शेवटच्या बॉलवर, तो म्हणजे गणेश कारंडे यांच्या बॅटमधनं. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये एका पायावर पोझिशन मध्ये आले आणि बॉलला फेकून दिलं ते सीमा पार. 26 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा, 18 बॉल आणि 47 ची गरज आहे. 18 चेंडू 47 धावा हे इक्वेशन आपण पाहतोय. डू ऑर डाय मॅच
जिंकाल तर पुढच्या सामन्यात तुम्ही खेळाल, अन्यथा या स्पर्धेतनं तुम्हाला मात्र तुमचा प्रवास संपवावा लागेल. महत्त्वपूर्ण सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. SSS लाईव्ह च्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. आज एक संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणार. NMTC रबर बॉल क्रिकेट लीग 2025 पर्व क्रमांक पहिलं. चला पंच सांगतायत की अतिरिक्त वेळ आपण चर्चेसाठी घेऊ नका. जय जोटिंग नेरूळ संघ पंच आपल्याला सूचित करतायत. चिंताग्रस्त आपण पाहतोय खरं तर वरद लॉजिस्टिक नवी मुंबईचं डगआउट. प्रीमियर लीग आपण पाहतोय सध्या ही कन्सेप्ट, आणि त्यामुळे एक एक खेळाडू ऑक्शन प्रक्रियेतनं खरं तर निवडला गेला. स्विंग बॉलचा वापर आपण पाहतोय सध्या केला जातोय. गतवर्षी रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये देखील स्विंग बॉलचा वापर केला गेला, आणि यावेळेस NMTC रबर बॉल क्रिकेट लीग मध्ये देखील आपण पाहतोय स्विंग बॉलचा वापर. विराज मडवी सध्या हे षटक हाताळतोय. 18 चेंडू 47 रनची आवश्यकता असताना इथे पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. गणेश कारंडे ज्यांनी एक दमदार षटकार खेचलाय 2 बॉल 6 वर तो खेळतोय. चंदन तलवार बराच काळ स्ट्राईक पासून वंचित राहिलाय, जो 13चं खरं तर कॉन्ट्रीब्युशन करून खेळतोय आणि आता सध्या स्ट्राईकला. या षटकाने कुठली कलाटणी देईल का विराज या मॅचला? आपल्या संघाच्या बाजूने ह्या सामन्याला झुकवून देईल का, की चंदन तलवार पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगचा मात्र नजराणा पेश करणार? पहिला बॉल आपण पाहतो. खरं तर कपडा खरं तर होता, खरं तर त्यांचा रुमाल जो आपण पाहतो चंदन तलवार यांनी परिधान केला होता, तो यष्ट्यांच्या करता वरतून निघून गेला. डॉट बॉल आपण पाहतोय. हो ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. भरपूर वेगाने बॅट फिरवतात चंदन. इथे पुढे सरसावले, स्टेप आउट झाले, लॉफ्ट केले, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. राहुल म्हात्रे अप्रतिम असा थ्रो, मात्र त्याहून जास्त वेगाने 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. उत्तरार्ध तुम्ही पाहताय. दुसऱ्या इनिंगचा खेळ सध्या प्रगतीपथावर. धावसंख्या पुढे सरकते 28. अजूनही 45 रनची गरज. 16 बॉलचा खेळ शिल्लक. चौकार षटकार पाहिजेत. सिंगल डबल्सने लक्ष्याच्या खरं तर जवळ जाणं भरपूर कठीण होऊन जाईल वरद लॉजिस्टिक नवी मुंबई टीमसाठी. इथे मोठे फटके आवश्यक आहे. कोणत्या तरी खेळाडूला चान्स घ्यावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. आत्ता नाही तर परत कधी नाही. एका बाजूला विराज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुढे टाकलाय ओव्हर द बॉलर हेड. बॉलला फेकून दिलाय सीमा पार आपण पाहतोय. चंदन तलवार ब्रँडेड षटकार. जबरदस्त ताकद लावली. पॉवरफुल स्ट्रोक तुम्ही पाहिला. आवश्यकता होती या करता षटकाराची. प्रत्येक ओव्हरमध्ये 2 ते 3 फटके अशा पद्धतीने येणं आवश्यक आहे. 15 बॉल आणि आता 39 ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट हळूहळू खाली येतोय, जवळ येतोय. चेंडू आणि धावांमधलं अंतर आता कमी होऊ लागलंय. विराज मडवी प्रयत्न करतोय, विकेटसाठी प्रयत्न करतोय, निर्धाव चेंडूंसाठी. हाफ ट्रॅकर बॉल, पूल मारण्याचा प्रयत्न फसलाय. राहुल म्हात्रे नेरुळगाव संघाचा आपण पाहतो एक जबरदस्त क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत असताना चेंडू सुटण्याची कोणतीच संधी नाहीये. आणि चंदन तलवारची खेळी जी आता कुठे रंगात येत होती, आता कुठे विस्फोटक फलंदाजी तो साकारत होता, तो मात्र इथे हताश आणि निराश होऊन मैदानाच्या बाहेर जाईल आणि एक मोठा झटका लागेल. तो वरद लॉजिस्टिक्स नवी मुंबईला दुसरा फलंदाज बाद.
चंदन तलवारची करता विकेट प्राप्त केली आपण पाहतोय. जय छोटिंग नेहरू संघाने अजूनही 14 बॉल मध्ये 39 रनची गरज आहे. 14 चेंडू 39. नवीन फलंदाज मैदानाच्या आत कुशल मडवी. या खेळाडूचं देखील घरचं मैदान. सारसोई संघाचं देखील गेले कित्येक वर्ष नेतृत्व असेल, प्रतिनिधित्व असेल, कुशल मडवी करतात. आज या घरच्या मैदानाचा फायदा होईल का? होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज त्यांना मिळेल का? समोर आव्हान असेल विराज मडवीचं. 14 चेंडू 39 ची गरज. सध्या 34ला 2 असे या धावफलक आहे. परफेक्ट ब्लॉक हॉलचा बॉल खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट. राहुल मात्र डीप मधनं वेगाने पुढे आलेत. रन मिळणार ती 1. कुशल मडवी यांनी स्वतःचं खातं उघडले. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते 35च्या घरामध्ये. निम्म लक्ष हळूहळू पार होतंय. निम्म लक्ष अजूनही करायचंय. 13 बॉल 38 रनची गरज. शेवटचा बॉल या ओव्हर मधील विराज मडवीच्या या स्पेल मधील. हो चांगला बॉल पंचांकडे अपील केली गेली. शरीराचा वेध घेणारा बॉल. पंचाने सांगितले इम्पॅक्ट बाहेर आहे. लेग बायचा इशारा पंच कळवतात. शेवटच्या बॉलवर ही सिंगल आली अतिरिक्त धावसंख्येच्या रूपात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या पुढे सरकते 36च्या घरात. 36ला 2 आणि 12 बॉलचा खेळ बाकी आणि अजूनही आपण पाहतोय 37 धावांची गरज असणारी जिंकण्यासाठी ती वरद लॉजिस्टिक्स नवी मुंबईला. तुम्ही पाहताय NMTC रबर बॉल क्रिकेट लीग 2025 पर्व पहिलं. दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 4 जिथे दोन्ही संघ एक एक सामना पराभूत होऊन आलेत. त्यामुळे इथे विजय मिळवणं हे इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. इथे पराभव म्हणजे स्पर्धेतनं टाटा बाय बाय, आव्हान येणार संपुष्टात. त्यामुळे आता सर्वस्व लागले पणाला. दोन्ही संघातील खेळाडूंचं करावं लागेल सर्वोत्तम खेळ. द्यावं लागेल ते 100%. दाखवावी लागेल ती कमिटमेंट, दाखवावी लागेल ती ऊर्जा जर हा सामना जिंकायचा आहे. 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता. एका बाजूला गणेश कारंडे एक चांगला संघनायक राहिलाय. दिविश ऐरोलीचा कित्येक वर्ष माझा आज ॲज अ खेळाडू म्हणून त्याला करावं लागेल परफॉर्मन्स. दुसऱ्या बाजूला कुशल मडवी एक्सपिरियन्स असलेले खेळाडू आहेत. भरपूर वर्षाचा एक प्रदीर्घ कालावधीचा खरं तर अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शिवम पांडे चौथं षटक हाताळण्यासाठी. या षटकावर बरंच काय अवलंबून असणार आहे. किती धावा येणार, शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा राहणार, इथे एखादी विकेट आली का, 2 ते 3 षटकार आले का, या जरदरच्या गोष्टी. क्रिकेट इज अ गेम ऑफ फुल्ली अनसर्टिनिटीज. 12 बॉल 37 म्हणजे प्रति षटक जवळजवळ 19 ची सरासरी आवश्यक आहे. 18.5 किंबहुना जर स्पेसिफाय करायचं झालं तर. पहिला बॉल समोर खेचला फटका आणि इथे कॅच ड्रॉप. कॅच सोडली गणेश कारंडे यांची. पहिल्या बॉलवर आली ती सिंगल. श्वास रोखला होता डगआउटने देखील कारण अगदी सोपा झेल होता. मात्र बाउन्स बॅक झाला हा बॉल. डावखोर हाताचे गोलंदाज आहे शिवम पांडे. ओव्हर द विकेट ते मारा करतात. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. पोझिशन मध्ये आले होते मात्र जी ग्रीप हवी होती ती ग्रीप काही मिळाली नाही ती क्षेत्ररक्षकाला. यावेळेस मात्र पॅरल स्ट्रोक विनय शर्मा. नुसता विनय नाही तर फ्लाइंग विनय शर्मा. काय झेल टिपलाय. योग्य मोमेंटला जम्प केला, हाताचा पिसारा केला आणि बॉलला अगदी जखडून ठेवलं, ते पकडून ठेवलं आणि विकेट मिळाली ती कुशल मडवी यांची. ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहे. खडे खडे हा फटका खेचला. पॉवर जनरेट नाही केली नाही मात्र विनय शर्मा लाजवाब. चेंडूवर नजर आणि योग्य मुवमेंटला घेतलेली जंप फायद्याची ठरली. कॅच टिपला गेला, झेल टिपला गेला आणि तिसऱ्या विकेटचं पतन होत असताना आणि समीकरण मात्र इथून अवघड होत असताना वरद लॉजिस्टिक नवी मुंबईसाठी 10 बॉल आणि 36 रनची गरज. इथे थांबणं आवश्यक होतं कुशाल यांचं. मात्र प्रयत्न चांगले होते कारण त्यांनाही माहिती आहे की आता चौकार षटकार येणं गरजेचं आहे. सिंगल डबल्सने तितकासा फायदा होणार नाही तोच प्रयत्न होता. मात्र विनय शर्मा आपण पाहतोय कुक्षेत गावचा खेळाडू आणि तीच चर्चा अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील आपण केले की याच क्रीडांगणावर या अगोदरच्या एका स्पर्धेमध्ये एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून खरं तर त्याची कामगिरी राहिली होती. मात्र गोलंदाजी मार्कवर शिवम पांडे विकेट मिळवतोय. 2 बॉलमध्ये फक्त सिंगल दिली आहे. चेतन शिंदे ऑन स्ट्राइक नवीन फलंदाज. 10 मध्ये 36 ची गरज. कमी गतीने टाकलाय बॉल. स्विंग अँड मिस कम्प्लिटली
आत्मविश्वास वाढत असताना बघा ऍक्शन रिप्ले मध्ये फिंगर रोल केले, कटरचा वापर केलाय. वाहा पहा तो टर्न पहा, हातभर वळतोय तो बॉल, तो शिवम पांडेचा. मधल्या यष्टीवर बॉलची पिचिंग झाली आणि चौथ्या पाचव्या यष्टीवर बॉल निघून गेलाय. बोटांमधली जादू शिवमच्या. तुम्ही आम्ही पाहता टॉपेज. ओहो खेळाडू दूर राहिले, डायरेक्ट हिट. जर झाली असती तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात विकेट आली असती. गंगाधर इंगोले आपण पाहतोय फ्लाय स्लिपला होते, थोडेसे मागे होते, थोडासा बॉल पुढे पडला. त्याच दरम्यान आपण पाहतोय एक उत्कृष्ट आयोजक शिरवणे गावचे सुपुत्र नगरसेवक चषकाच्या खरं तर एक दमदार आयोजक अविनाजी सुतार साहेबांचं मंचावर आगमन होत आहे. त्यांचं आपण करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र खोदून काढलाय गणेश कारंडेने हा बॉल आणि पाठवलाय तो सीमा पार, आलाय तो चौकार. मला थांबवतोय. 7 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 7 चेंडू 31 धावा. अविनाश सुतार साहेबांचं आगमन, नगरसेवक चषकाचे दमदार आयोजक. काही दिवसांपूर्वी याच क्रीडांगणावरती स्पर्धा संपन्न झाली, 3 दिवसीय रबर बॉल. अशा अविनाश सुतार साहेब यांचं आगमन, सहर्ष स्वागत. 7 मध्ये 31. ओ स्ट्रेट बॅटने स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमा पार. गणेश कारंडेने ठोकलाय तो षड्डू मैदानाच्या आत. शेवटच्या बॉलवर आला तो षटकार आणि शिवम पांडेची गोलंदाजी केली खराब. आता येणारे 6 बॉलांनी जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 25 धावांची. 6 बॉल 25 रन. सहा बॉल आणि 25 रनची गरज. चला शिरवणे प्रतिष्ठान आपण सज्ज राहा. त्यानंतर आपला सामना या मॅच मध्ये जिंकणाऱ्या टीम सोबत आपला सामना असणार, तर आपण सज्ज राहायचं. यस, कालच्या दिवसाचा विचार केला तर टॉनी टायटन्स घनसोली संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश केला. 6 बॉल आणि आता 25 रनची आवश्यकता असताना गणेश कारंडे शेवटच्या बॉलवर ठोकलेला षटकार अशा पल्लवित केल्यात, किंबहुना आता आत्मविश्वास वाढवलाय, द्विगुणित केलाय. कॉन्फिडन्स बूस्ट करणारा तो षटकार होता. मात्र चेतन शिंदे काय करणार? सिंगल काढून स्ट्राइक रोटेट करणार की मात्र बिग हिट साठी जाणार? आणि त्याच्या समोर विनय शर्मा ज्याने टिपला तो उत्कृष्ट झेल आणि भरपूर वेग या गोलंदाजाकडे. 6 चेंडू 25 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 6 बॉल 25 काढाव्यास लागतील त्या वरद लॉजिस्टिक्स नवी मुंबईला. दुसऱ्या बाजूला जय छोटिंगा नेरुळ त्या वाचवण्यासाठी करणार प्रयत्न. पहिला बॉल आडव्या बॅटने उंच गेलाय खूप आणि इथे एक ताळमेळमध्ये कमतरता. कॉलिंग नव्हतं दोघांमध्ये. एका बाजूला गंगा, दुसऱ्या बाजूला अर्पित. इथे कॉलिंग होणं आवश्यक होतं, कोणी कॉल दिला नाही. लॅक ऑफ कम्युनिकेशनचा अभाव. आणि इथे पारड्यात पडला तो वरद लॉजिस्टिक्स नवी मुंबईच्या, कारण गणेश कारंडे आला तो स्ट्राईकवर. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय SSS लाईव्हच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर. 5 बॉल 24 ची आवश्यकता. 5 मध्ये 4 षटकारांची गरज आहे. 5 चौकार आले तरी चालणार नाहीये. विनय शर्मा यंग टॅलेंटेड खेळाडू कुक्षत गावचा. दुसऱ्या बाजूला गणेश कारंडे. पहिला बॉल वेट अँड वॉच. बॉलला येऊ दिलं ते स्लॉट मध्ये आणि पाठवलं ते सरळ प्लॉट मध्ये. आपल्या अनुभवाचा इथे वापर करत असताना गणेश कारंडे सांगतोय मी अजून मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना ठेवणार मी जिवंत. बघा ऍक्शन रिप्ले. राऊंड द विकेट आले विनय शर्मा. वेट केलं, वॉश केलं, पाहिलं, बॉलला येऊ दिलं टप्प्यामध्ये आणि टप्प्यात आल्यावर कार्यक्रम केला तो गणेश कारंडेने. पहिला आलाय, आता 4 मध्ये 18 ची गरज आहे. कोणाच्या बाजूने झुकणारा सामना
कोण जाणार पुढच्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी आणि कोणाचं आव्हान येणार संपुष्टात, यासाठी पुढच्या 4 चेंडूंची पाहावी लागणार वाट. विनय शर्मा करावं लागेल पुनरागमन, कमबॅक करावं लागेल. कमबॅक इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं. तो कमबॅक आता करून दाखवावा लागेल तर विनय शर्माला. तर दुसऱ्या बाजूला गणेश कारंडे आपल्या आयुष्यातील, क्रिकेटच्या आयुष्यातील एक सर्वोत्तम खेळी इथे दाखवणार का? 4 बॉल 18ची गरज. ओ पुन्हा त्याच फटक्याची पुनरावृत्ती करायची होती. सिंगलला प्राधान्य दिलं नाहीये. म्हणजे आता 3 बॉल 3 षटकार मारावे लागतील. 3 बॉल 18ची गरज. विनय शर्माला एक चेंडू काढायचा आहे डॉट. हा चेंडू फक्त योग्य टप्प्यावर टाकायचा आणि पुढच्या चेंडूवर कोणताही अतिरिक्त चेंडू हाताळायचा नाहीये. एवढं करायचंय. गणेश कारंडे आठवावा लागेल त्याला आपला इतिहास. असे सामने त्यांनी जिले असतील जिंकून, ते आठवावं लागेल. इथे मात्र बीट करून गेला आणि सामना मात्र आता खिशात हळूहळू टाकत असताना जय छोटिंग नेरुळ, विनय शर्मा यंग टॅलेंट या अगोदरही केलंय सिद्ध आणि पुन्हा करतोय तो सिद्ध आणि होतोय प्रसिद्ध. इथे बघा फ्लाइट डिलिव्हरी होती आणि आता आशा सोडली आहे ती वरद लॉजिस्टिक्स नवी मुंबई टीमने. जय छोटिंग नेरुळ आपण पाहतोय काय पुनरागमन केलं. अनुप पाटीलचा तो तडाखा पहिल्या इनिंगचा, त्यानंतर गोलंदाजी मधली चुणूक आपण पाहिली. विराज मडवी, गंगा इंगोले, राहुल म्हात्रेचं पहिलं षटक आणि त्यानंतर विनय शर्मा. आणि इथं बीमर घोषित केल्या पंचांनी. म्हणजे हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अजून वाट पाहावी लागेल ती या विजयाची. गणेश कारंडे, खरं तर आपण पाहिलं गणेश 3ऱ्या क्रमांकावर आले होते. सुरुवातीला स्ट्राईक थोडी कमी भेटली, मात्र जशी स्ट्राईक मिळाली 2 षटकार त्यांनी खेचले होते. शेवटचा बॉल पंच केलाय, बॉल हवेत आहे, नक्कीच येतो षटकार. मात्र इथे सामना जिंकलाय अर्थातच जय छोटिंग नेरुळ या टीमने. वरद लॉजिस्टिक्स नवी मुंबई यांचं आव्हान मात्र या स्पर्धेत आता संपुष्टात आलंय, कारण 2 सलग सामने ते पराभूत झालेले आहेत. आणि या सामन्याचा सामनावीर आपण घोषित करूया. विशाल भोईर, त्यांनी एक महत्वपूर्ण योगदान दिलं. 11 बॉलमध्ये 35 धावांचं, 4 चौकार आणि 3 षटकार ज्याच्या बॅटमधनं आले, असा विशाल भोईर ठरला या सामन्याचा सामनावीर. सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. अविनाशजी सुतार साहेब आणि दत्ता साष्टे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. विशाल या. 11 चेंडूमध्ये 35 धावांची अफलातून इनिंग विशालने या ठिकाणी साकारली, ज्यामध्ये 3 षटकार 4 चौकारांचा समावेश. तत्पूर्वी आपण एक दमदार आयोजक, खरं तर नगरसेवक चषकाचे अविनाश सुतार साहेब आपल्या समवेत एक चांगले उद्योजक देखील आहेत. दादा, तुम्ही देखील गेले कित्येक वर्ष पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा. अजिबात बोलता नाही ना, थोडंसं बोला, थोडंसं. चला हरकत नाही. विशाल या. यस, विशाल भोईर आमच्या समवेत आहेत. मॅन ऑफ द मॅच अविनाश सुतार साहेबांच्या शुभ हस्ते आणि दत्ता साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. मेडल, त्याचबरोबर क्रिस्टल ट्रॉफी. 11 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता, 35 धावांची बहुमूल्य खेळी साकारी, त्याचबरोबर दीपक शिंदे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले आपण किट पाहतोय, शॉट्स पाहतोय, ते प्रदान करतोय आपण विशालला. अभिनंदन विशाल, खूप चांगला खेळ राहिलात आणि नक्कीच त्याचंही मनोगत आपण जाणून घेणार आहोत. डू ऑर डाय मॅच होती, ते जिंकणं आवश्यक होतं. पराभूत झाले असते तर पुढच्या पर्वाची वाट पाहावी लागली असती. काय मनमध्ये चाललं होतं की किती धावा धावफलकावर पाहिजेत की ज्या डिफेंड करू शकतील आणि आपल्या बॉलर्सला देखील तेवढं मार्जिन मिळेल? माइंडमध्ये एकच होतं, 70 धावा करायच्या होत्या आम्हाला, त्या झाल्या आणि पुढच्या मॅचेत पण चांगलाच परफॉर्मन्स करू. इतर तुझ्यासोबत फलंदाज होते ते तितकेसे टच मध्ये वाटत नाहीये, त्यांना तू काय सांगशील येणाऱ्या मॅच साठी? काय कानमंत्र देशील तुझ्या अनुभवातून?
नाही ते रबर बॉल आहे, काय पण होऊ शकतो. आता चांगली बॅटिंग करते नेक्स्ट मॅचला. शुभेच्छा विशाल, खूप चांगला खेळ आपण साकारला. टॉस आपण करतोय. एका बाजूला शिरवणे प्रतिष्ठान ओमी केनी, दुसऱ्या बाजूला जय झोटिंग नेरुळ गंगाधर इंगोले. अविनाश सुतार साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. NMTC आणि एका बाजूला संदीपजी नाईक. NMTC कॉल केलं गेलंय आणि NMTC आलाय. येस, अभिनंदन गंगाधर इंगोले, टॉस जिंकलाय. खूप चांगला खेळ या मॅच मध्ये राहिलाय, आत्मविश्वास वाढलाय. खरं तर खूप चांगलं चीअर देखील केलं सर्व खेळाडूंनी समर्थकांनी. आता आव्हान वेगळं आहे. शिरवणे प्रतिष्ठान ओमी केनीचा संघ सामना जिंकून आलेले आहेत. काय निर्णय राहील? पहिल्या सर्वप्रथम आम्ही बॉलिंग करू. आणि राहिला प्रश्न शिरवणे प्रतिष्ठानचा, तर प्रत्येक टीम चांगली आहे. ऑप्शन बेसवर टुर्नामेंट चालू आहे. तो प्रत्येक संघ मालक हा आपल्या टीममध्ये चांगल्या प्लेअरलाच घेईल. तर कुठलीही टीम कमी लेखणं खूप मूर्खपणाचं आहे. त्यामुळे ज्या गेम आता केला तसाच गेम चांगला करत राहू. आणि आय होप की बॉलरने जे बॉलिंग केली आणि बॅटरने चांगली बॅटिंग केली तो परफॉर्मन्स चांगला ठेवू. प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? मोस्टली भेटतील. शुभेच्छा गंगाधर, आपण फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. ओमी केणी आमच्या समोर जॉईन झाले. वेमी वेलकम. एक्सपेक्ट केलं होतं बॅटिंग येईल? हो नक्कीच. आणि आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही देखील बॅटिंग केली असती. म्हणजे या मनाप्रमाणे झालंय, जे तुम्ही प्रिपरेशन केलं तशा पद्धतीने झालंय. काय सांगशील? गंगाधर इंगोले असेल, जय झोटिंग नेरुळ, तुम्ही त्यांचा खेळ पाहिला, धावा त्यांनी डिफेंड केलात, त्यामुळे आता तुम्हाला करायची बॅटिंग, तर कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील? एक जिओग्राफिकल आपण जर अंदाज घेतला ग्राउंडचा आणि त्यांच्या टीमचा, तर एक्झॅक्ट फिगर तर नाही सांगू शकत, पण आम्ही जास्तीत जास्त रन स्कोर करण्याचा प्रयत्न करू. कारण की या ग्राउंडवर किती मोठा जरी टार्गेट